नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतीला जी मजुराची समस्या भेडसावत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा, आज शेती करत असताना एकतर शेती परवडणं अशी झालेली आहे, त्यात पिकाला भाव नाही आहे. त्यामुळं आपल्या कंपनीने एक मजुराला पर्याय म्हणून, आपल्या विटू माऊली कंपनीने एक मजुराला पर्याय म्हणून विटू माऊली इंजिन कोयपे आपल्याला आज सादर केलेला आहे. ह्या विटू माऊली इंजिन कोयपेची वैशिष्ट्य तर फार आहेत, पण तुम्ही जर बघायला गेलं तर आज आपल्याकडे ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, सोयाबीन, त्यानंतर ऊस, फळबागा, तरकारी पिके, पालेभाज्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी मोठा ट्रॅक्टर घ्यायला परवडत नाही. तर त्यासाठी आपल्या कंपनीने एक सर्वसामान्य शेतकऱ्याला घ्यायला परवडेल असं विटू माऊली इंजिन कोयपक आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता, आपण ह्या कोयप्याला 3 दाती कल्टिवेटर लावू शकतो. त्यानंतर फन 5 लावू शकतो. त्याला काही भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत त्या फन 5ला. काही भागामध्ये वखर म्हणतात, काही भागामध्ये धोंडे म्हणतात, काही भागामध्ये अशी वेगवेगळी नावं आहेत. कोयपे म्हटलं जातं. त्यानंतर रिझर आहे. त्यानंतर उसाला माती लावायला, बाळभरणी करायला नांगर आहे. त्यानंतर फवारणीसाठी STB आहे. त्यानंतर पेरणी यंत्र आहे. पेरणी यंत्र पण दाखवा. हे पेरणी यंत्र आहे. अशी वेगवेगळी अवजारे आपल्या शेतकऱ्यांना जी लागतात ती आपल्या कंपनीने काढलेली आहेत. तर आपल्याला ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी, डाळिंब ह्या वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला हे 100% मशीन फायद्याचं ठरणार आहे. आज आपण बघतो शेतकरी काय करतात, मजूर मिळत नाहीत, त्यासाठी रासायनिक तणनाशक मारतात आणि तणनाशकामुळे काय होतं, जे तणनाशक फवारतो त्याच्याही आरोग्यावरती परिणाम होतो आणि त्याचं जे उत्पादन आहे, उदाहरणार्थ ते पीक खाल्ल्यानंतर जे खाणारे शेतकरी पण त्यातलं काही भाग खात असतो उत्पादनामधला आणि ग्राहकही खात असतो. तर सर्वांच्याच आरोग्यावरती विपरीत परिणाम होत आहे. तर आपल्या कंपनीने ह्या मशीन आणल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारायची गरज पडणार नाही. हा तणाचा आपोआप नायनाट करतं. साधारण आपल्याला 1 एकर पिकाच्या गवत काढणीसाठी 1.5 ते 2 लिटर पेट्रोल लागतं. ह्या 2 लिटर पेट्रोलमध्ये आपलं गवत पूर्ण निघलं जातं. दुसरी गोष्ट, पेरणीसाठी आता आपण बघतो पेरणीला सर्वसामान्य शेतकऱ्याची कॅपॅसिटी नसते पेरणी यंत्र घेण्यासारखी. तर आपल्या कंपनीने पेरणी यंत्र पण दिलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना पेरणी यंत्राची गरज आहे असे शेतकरी मशीनच्या बरोबर पेरणी यंत्र पण घेऊ शकतात किंवा आपलं पीक फवारणीसाठी STB पण घेऊ शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार दिलेले आहेत. आता या मशीनची जर माहिती सांगायची गेलं तर ह्याच्यामध्ये 2 मॉडेल येतात. एक 35 CCचं येतं, शक्ती कंपनीचं ह्याला इंजिन येतं, आणि दुसरं 50 CCचं इंजिन येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी जी कोळपणी यंत्र आहेत त्यापेक्षा आपलं वेगळेपण असं आहे की आपल्या कोळपणी यंत्राला लेझर कटिंग आहे. कॉम्प्युटरवरचं ह्याचं प्लॅनिंग आहे, एस्टिमेट आहे आणि लेझर कटिंग असल्यामुळं हे कोणत्याही प्रकारचं अवबड धोबड मशीन नाही. सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर ह्या मशीनला चेन दिली आहे आणि ही चेन ही गिअरबॉक्सला जोडलेली आहे. तुम्ही इतर कंपनीचं जर बघायला गेला तर त्या कंपनीच्या मशीनला गिअरबॉक्स नसतो. डायरेक्ट इंजिनची चेन चाकाला व्हीलला जोडलेली असते. खाली जर समजा दगड, एखादी झाडाची मुळी वगैरे लागली, इसका लागला तर काय टायमाला गिअरबॉक्स नसल्यामुळे इंजिनचा शाफ्ट तुटून जातो बऱ्याचशा कंपनीच्या मशीनचा. पण आपल्या कंपनीने इंजिनियर एस्टिमेट करून ना गिअरबॉक्स दिलेला आहे. आपल्या मशीनची इंजिनची पॉवर गिअरबॉक्सवरती जाते आणि गिअरबॉक्सवरून खालच्या व्हीलवरती जाते. त्यामुळे आपली मशीनला ताकद खूप चांगली सापडते आणि लोडवर येत नाही, गरम होत नाही, बंद पडत नाही. असं वेगवेगळ्या ह्या मशीनचा फायदा आहेत. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपली चेन ही आतमध्ये आहे. हे तुम्ही पाहू शकता, व्हीलची जी चेन आहे ती आतमध्ये आहे, व्हीलची चेन. ह्या चेनचा फायदा असा होतो की बाकी बऱ्याचशा कंपन्याची ही चेन ही अशी साईडला बाहेरच्या साईडनी येते. बाहेरच्या साईडनी आल्यामुळे ह्याचा तोटा असा होतो की आपलं जे पीक आहे ते पिकाचे फांद्या म्हणा, थापे म्हणा किंवा पीक म्हणा त्या चेनमध्ये जाताना आपल्या पिकाचं नुकसान होतं. तर ह्या कंपनीने आपल्या ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे की होता होईल एवढं शेतकऱ्याचं अजिबात नुकसान होणार नाही, चांगलं ॲव्हरेज भेटेल. आणि दुसरी गोष्ट, कमी खर्चामध्ये, कमी तेलामध्ये आपलं जास्तीत जास्त काम होईल त्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. आता आपण ह्या मशीनबरोबर 5 अवजारं देत आहोत. ही 5 अवजारं कोणती जर पाहायला गेलं तर हा आपण कल्टिवेटर देतो आहे. हा 3 दाती कल्टिवेटर आहे. हा आपल्याला वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या कामासाठी हा कल्टिवेटर वापरता येईल. दुसरी गोष्ट, हा कुळव देतो आहे. हा कुळव आपल्याला वेगवेगळ्या पिकांमध्ये अंतरानुसार कमी जास्त पण करता येतो आणि गवत काढायसाठी चालू शकतो. याच्यामध्ये हा 12 इंची कुळव आहे. ह्याची पास बदलली की आपण दुसरी पास पण देतो. ह्याला हे 14 इंची पण ह्याला कुळव करता येतो आहे.
त्यानंतर आपण सरी सोडायचा रिझर्व देतो या, सरी सोडायचा रिझर्व देतो या, हे आपल्याला वेगवेगळ्या पिकांमध्ये सरी सोडायला हा रिझर्व चालतो. त्यानंतर बाळभरणी करायला, ऊसाची बाळभरणी करण्यासाठी आपण नांगर देतो या, हा नांगर देतोय. ह्या नांगराने आपल्या ऊसाची लागवड झाल्यापासून जे खत घालायचं असतं ना, आपण खत घालायसाठी पण ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो. ऊसाच्या मुळ्याला भुसभुशीत करण्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तणनाशक मारायची गरज नाही, ह्यानं आपलं गवत पण काढलं जातं ऊसाच्या बुडामधलं आणि चांगली भर लागल्यामुळे ऊसाचा फुटवा चांगला होतो आणि पर्यायाने उत्पादनात पण भरघोस अशी वाढ होते. तर आपण ही 5 अवजारं आपण मशीनच्या बरोबर देत आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला पेरणी यंत्राची गरज असेल, आता सर्वांनाच पेरणी यंत्र घेणं गरजेचं नसतं, त्यामुळे आम्ही काय पेरणी यंत्र ह्याच्याबरोबर देत नाही. ज्यांना कोणाला पेरणी यंत्र जर घ्यायचं असेल तर ते पेरणी यंत्र वेगळे घेऊ शकतात. त्यानंतर फवारणीसाठी आता आपल्या पेरणी यंत्राचं पण वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हे जे पेरणी यंत्र आहे हे ऑटोमॅटिक आहे. ह्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चकत्या वगैरे येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चकत्या येतात. त्यामुळे आपल्याला ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, सोयाबीन, शेंगदाणा अशा वेगवेगळ्या पिकासाठी ह्याचा पेरणीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. आणि ह्याचं जे अंतर आहे 2 दाताच्या मधलं हे आपल्याला कमी जास्त करता पण येऊ शकतं. त्यामुळे असं काय फिक्स नाही की आमचं हे अंतर आहे ते अंतर आहे, आपण वेगवेगळ्या अंतरानुसार ह्याला कमी जास्त करू शकतो. ते चालू कर जरा, कर क्लच वर. तुम्ही बघू शकता किती प्रेशर वगैरे आहे, बरोबर. हां, तुम्ही पाहू शकता किती दूरपर्यंत याचा प्रेशर जातो या. वड 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 बंद कर. आता हे चालू वगैरे करायला एवढं सोपं मशीन आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जे लहान मुलं सुद्धा ट्रायल मारू शकतात. ते चालू कर, एक राऊंड पुन्हा मार. असं एक राऊंड मारून जाऊ दे. सोस लावून ठेव. तर हे एवढं सोप्या पद्धतीचं हँडल करायला मशीन आहे. ह्या मशीनला लेडीज पण चालवू शकतात, मुलं पण चालवू शकतात, मोठी माणसं पण चालवू शकतात आणि वयोवृद्ध माणसं पण चालवू शकतात. हे एवढं सोप्या पद्धतीचं मशीन आहे. हे मशीन मिळण्याचं ठिकाण गणेश मशिनरी पंढरपूर, अहिल्या पुलाजवळ, सरगम चौक, पंढरपूर. माझा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. नंबर पुन्हा एकदा सांगतो 97 63 64 88 54. आणि आपल्याकडे शेतीला लागणारे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी मिळतात. त्याच्यामध्ये पॉवर विडर आपल्याकडे भेटतो. जरा हे दाखवा. हा होंडा कंपनीचा पॉवर टिलर पण आपल्याकडे भेटतो. हा वेगवेगळ्या कामासाठी चालू शकतो. त्याच्याबरोबर पण शेतीला लागणारे सर्व प्रकारचे अवजार वगैरे येतात. त्यानंतर हा BCAचा पण पॉवर विडर आहे. हा पेट्रोलवरती चालतो. जातो हा पेट्रोलवरती डिझेलवरती चालतो. ह्याचं पण अंतर आपल्याला कमी जास्त वगैरे करता येतं. हा इटालियन पॉवर टिलर आहे. हा आपल्याला वेगवेगळ्या पिकामध्ये अगदी 1 फुटापासून पुढच्या अंतरामध्ये चालणारा हा इटालियन पॉवर टिलर आहे. ह्याचं सेफ्टी फीचर वगैरे भरपूर आहे. ह्याची पलटी होत नाही आहे, व्हायब्रेशन होत नाही. कोणतेही काम करत असताना अगदी चालवायला सोपं आहे. अगदी लेडीजसुद्धा चालवू शकतात. अशी ह्याची वेगवेगळी फॅसिलिटी आहे. त्याला चेन नाही, बेल्ट नाही. त्यामुळे त्याला पेट्रो थ्रो गिअरबॉक्स असल्यामुळे याची माती भरपूर लागते ऊसाला. त्याला बसायला सीट वगैरे पण दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे सोयाबीन काढायचा रिपर पण आहे. या इकडं. हा BCS कंपनीचा सोयाबीन काढायचा रिपर आहे. हा आपल्याला हरभरा, गहू, भात, सोयाबीन किंवा वेगवेगळ्या जे पिकासाठी आपण ह्याचं कटिंगसाठी उपयोग केला जातो. साधारण 1 तासामध्ये 1 एकराची कटिंग केली जाते आणि एका लाईनमध्ये टाकलं जातं. असा हा पण रिपर आहे. त्यानंतर थोडंसं साईडला सारखं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे डिजिटल कंपनीचा पण रिपर आहे. तो डिझेलवरती चालतो. तो पण छोट्या कामासाठी चालतो, मोठ्या कामासाठी, कटिंगच्या कामासाठी चालतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवजार पण आपल्याला
जोडता येतात. त्यानंतर पेरणी यंत्र वगैरे पण आपल्या वेगवेगळ्या मशीनला जोडता येतं. असं सर्व प्रकारच्या शेतीला लागणाऱ्या मशिनरी आपल्याकडे भेटतील. तसेच आपल्याकडे जो महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे अपोलो ट्रॅक्टर, तो सुद्धा भेटेल आपल्याकडे. साधारण गेली 3 वर्ष झालं अपोलो ट्रॅक्टरची एजन्सी आहे. जर कोणाला अपोलो ट्रॅक्टर ही हवा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला त्याचं लोन वगैरे करून भेटेल आणि ट्रॅक्टर पश्चात त्याची सोयीसुविधा पण तुम्हाला भेटेल. आपल्या 3 शाखा आहेत ह्या मशीन मिळण्यासाठी. तुम्हाला जे जवळ असेल तिथे तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्यामध्ये गणेश मशिनरी पंढरपूर, प्रगती ट्रॅक्टर्स मंगळवेढा आणि वडोदरा ट्रॅक्टर्स अँड कंपनी बडोदा गुजरात, या 3 ठिकाणी आपल्या शाखा असून तुम्हाला ज्या जवळ पडतील त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा देतो. ऑफिसचा नंबर आहे 9206060670. या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.